माण तालुक्यातील म्हसवड येथे सौ स्नेहल अविनाश गायकवाड यांच्या घरी गौरी गणपतीची उत्कृष्ट अशी सजावट करण्यात आली आहे। या सजावटीमध्ये सांस्कृतिक व धार्मिक पद्धतीने आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्याचा देखावा दाखवण्यात आला आहे। प्रथम आपणाला दिवे घाटातून वरती आल्यानंतर पांडुरंगाची उभी असलेली मूर्ती दाखवण्यात आली आहे। लगेच घाटातून वारकरी वरती आलेले दिसत आहेत। पुढे पालखी तळावरती जेवणासाठी बसलेले वारकरी दिसत आहेत। विसावा संपल्यानंतर गोल असे रिंगण दाखवण्यात आलेले आहे। त्यानंतर पालखी पुढे रवाना होताना दाखवले आहे। त्यानंतर नीरा नदीत माऊलींच्या पादुकांना स्नान घालतानाचे दृश्य सुद्धा यातून दाखवण्यात आले आहे। पुढे सर्व विसावा घेऊन पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होताना व पालखी पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर नामदेव पायरी, चंद्रभागेचे वाळवंट असे सगळे धार्मिक व सांस्कृतिक पद्धतीने सर्व सुंदर असं दृश्य दिसणार आहे। हा देखावा म्हसवडमधील शासकीय विश्रामगृहाच्या बाजूला गायकवाड कुटुंबांनी केलेला आहे। आक्रोश न्यूजसाठी संपादक शहाजी लोखंडे। नमस्कार, माझे नाव स्नेहल अविनाश गायकवाड। मी म्हसवडमधून आहे आणि आज आम्ही भक्तिमय वातावरण तयार करण्यासाठी आम्ही हा पंढरपूरचा सोहळा म्हणजे दिंडी सोहळा हा तयार करत आहोत। हा देखावा आम्ही दाखवत आहोत आणि म्हणजे भाविक येणार आहेत आमच्या घरी बघण्यासाठी डेकोरेशन, त्यांच्यासाठी आम्ही भक्तिमय वातावरण तयार केलं आहे। ह्याच्यामध्ये आम्ही प्रथमतः विठ्ठल मंदिर थोडक्यात म्हणजे दाखवायचा प्रयत्न केला आहे आणि ही गजाननाची आमची मूर्ती विठ्ठल स्वरूपी आम्ही त्याला प्रस्थापन केलेली आहे। ह्याच्यामधून आम्ही दिंडी सोहळा हा आहे तो आम्ही म्हणजे पुण्यातून जिथून दिंडी चालू होते तिथून ते पंढरपूर पर्यंत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। ह्याच्यामध्ये आम्ही प्रथमतः सासवड घाट दाखवण्याचा छोटासा आमचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। ह्याच्यामध्ये आमचे वारकरी जे छोटे छोटे वारकरी आहेत ते आमच्या वारकऱ्यांना जेवण बनवताना आम्ही दाखवलेले आहेत आणि तसेच पुढे फलटणमध्ये जे आमचं रिंगण होतं ते तुम्ही सगळे बघायला जाता, ते रिंगण आम्ही छोट्याशा प्रमाणात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। परत तिथून जी आमची पालखी आहे ती विठ्ठलाच्या भेटीला आतुरतेने उत्साहाने निघालेली आहे। टाळ वाजवत दिंड्या पताका घेऊन निघालेली आहे। याचा आम्ही थोडासा छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही वाळवंट जे आहे मंदिरासमोर म्हणजे विठ्ठल मंदिर, परत विठ्ठल मंदिरासमोरची नामदेव पायरी वगैरे आम्ही दाखवण्याचा छोटासा आम्ही हा प्रयत्न केलेला आहे आणि छोटीशी यात्रा सुद्धा आम्ही इथे भरवलेली आहे। आणि आम्हाला संदेश असा द्यायचा आहे की म्हणजे जे लहान मुलं आहे आणि आता थोडंसं भक्तिमय वातावरण जरा कमी प्रमाणात होत चाललंय आणि ही आपली म्हणजे महाराष्ट्राची जी लोककला आहे किंवा दिंडी सोहळा आहे हा म्हणजे जतन आणि पूर्णपणे अविस्मरणात राहावा याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। धन्यवाद।